वाशी अस्पताल के कर्मचारियों ने मंगलवार को काली पट्टी बांधकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्ताओं के अपमानजनक कृत्य का जोरदार विरोध दर्ज कराया। यह विरोध प्रदर्शन अस्पताल के अधीक्षक डॉक्टर राजेश म्हात्रे के साथ किए गए दुर्व्यवहार के खिलाफ किया गया। दरअसल एक 23 वर्षीय युवती की दुर्घटना में मृत्यु हो गई थी और उसका शव वाशी अस्पताल के शवगृह में रखा गया था। जब परिजन शव लेने पहुंचे तब एक कर्मचारी ने शव को ठीक से कपड़े में लपेटने के लिए 2000 रुपए की मांग की। इस पूरे घटनाक्रम का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया। इसके बाद मनसे पदाधिकारियों ने अधीक्षक डॉक्टर म्हात्रे से मुलाकात कर दोषी कर्मचारी पर कार्रवाई करने की मांग की, लेकिन इसके तुरंत बाद मनसे कार्यकर्ताओं ने अस्पताल कार्यालय में घुसकर हंगामा किया और मृतदेह लपेटने वाला कपड़ा डॉक्टर म्हात्रे के गले में डालकर उनका अपमान किया। इस घटना के विरोध में श्रमिक सेना संगठन ने विरोध प्रदर्शन का आह्वान किया, जिसके अनुसार वाशी अस्पताल सहित नवी मुंबई महानगर पालिका के सभी अस्पतालों में कर्मचारियों ने काली पट्टी बांधकर काम किया। साथ ही मनपा के सीबीडी बेलापुर स्थित मुख्यालय में भी सभी कर्मचारियों ने काली पट्टी बांधकर द्वार सभा आयोजित कर विरोध दर्ज कराया। काल जो सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे जो प्रकार घडलाय तो अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सर्व डॉक्टर्स त्याचा निषेध करतो। त्या गोष्टीची शहानिशा न होता आमचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत डॉक्टर राजेंद्र म्हात्रे सर, राजेश म्हात्रे सर, त्यांच्यावर जो हल्ला केला गेला तो अतिशय निंदनीय आहे। कारण की लोक एक घटना बघतात आणि त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया देतात आणि ती चुकीची प्रतिक्रिया देतात। आम्ही जे एवढं काम करतो दिवस रात्र, नैसर्गिक आपत्ती म्हणा, कोविड म्हणा किंवा जे काही इमर्जन्सी सर्व्हिसेस असतात तिथे आम्ही दिवस रात्र अहोरात्र काम करत असतो। त्याची प्रशंसा न करता आमच्यावर नेहमीच हल्ले केले गेलेले आहेत। इथेच नाही तर सर्वीकडे आपण पाहतो या घटना घडतात। तर हे कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि एक संवाद घडून आला पाहिजे लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांमध्ये। आणि हे असं घडणं चुकीचं आहे आणि आम्ही सर्व त्याचा निषेध करतो। आणि जे काही आम्ही आता संघटना ठरवू त्याप्रमाणे जर काम बंद करायचं असेल तर काम बंद करू किंवा तोडगा निघत असेल तर त्या तोडग्याला आम्ही मान्य करू। आपल्या मागण्या काय आहेत? मागण्या की डॉक्टरांना सुरक्षितता किंवा सुरक्षा कुठेच भेटत नाही। अशा घटना घडतात तेव्हा कोणीही नसतं आजूबाजूला। आपण त्या जर व्हिडिओ पाहत असू ते जे आलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस फक्त बघायची भूमिका घेत आहेत, तर तसं न होता काहीतरी कारवाई झालेली पाहिजे किंवा करायला पाहिजे। जी काही कानूनी कारवाई असेल ते करणं गरजेचं आहे। काल जे काही झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे। पर्याय खूप असतात, जे काही घडलं ते चांगलं नव्हतं पण त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी बरेच पर्यायी मार्ग असतात। पॉलिटिकल प्रेशर आणून तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही नाही करू शकत। प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला लोकशाही आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, पण ज्या पद्धतीने हे केलं गेलेलं आहे, जे अधीक्षक आहेत, जे अधिकारी आहेत त्या वर्गासोबत जर अशा पद्धतीने गैरवर्तणूक केलं तर ते कुणीही खपून घेणार नाही। यापुढे आम्ही आज जे झाले हे वारंवार होत असतं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि हे आम्ही खपून घेणार नाही। ह्याच्या जर असंच होत राहिलं आणि आता हे झालंय त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि त्यासाठी त्या व्यक्तीने माफी मागितली पाहिजे, ठीक आहे। आणि त्यासाठी आम्ही जाहीर निषेध करतोय आणि त्यांनी त्याची जाहीर माफी मागायला पाहिजे। हो, अशा प्रकारचे आंदोलन सगळीकडे चालू आहेत आणि आम्ही ते करत राहणार आहोत, कारण की ज्या पद्धतीने झालंय ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांना जर प्रश्न विचारायचे होते, ते अधिकारी होते, त्या पदावर बसले होते, तिथे ते प्रश्न करू शकत होते। ज्या व्यक्तीने केलं त्याची शिक्षा त्यांना द्यायची गरज नव्हती, त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई होण्यासाठी बरेच पर्यायी मार्ग असतात। हा मार्ग अत्यंत चुकीचा आहे। उद्या कुणी काही कराल, तुम्ही काही येऊन कराल असं नाही चालणार, हे खपून घेतलं जाणार नाही। आमच्या प्रमुख मागणी आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जर असं नाही झालं तर उद्या जो उठसूट येईल आणि काही करेल तर हे खपून घेतलं जाणार नाही। त्या व्यक्तीसोबत झालेली गोष्ट चुकीची होती, त्यासाठी तुम्ही मार्ग जो अवलंबलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे। तर ह्यासाठी जाहीर माफी त्यांनी मागायला पाहिजे। ज्या व्यक्तीने हे केलंय, जे स्वतःला खूप काही समजतात, तर ते खपून घेतलं जाणार नाही। आम्हालाही खूप काही करता येतं, जर आम्हाला जर दुसरे मार्ग अवलंबायचे तर आम्ही पण खूप काही करू शकतो। तर यासाठी त्यांनी माफी मागावी आणि त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई योग्य ती करावी आणि आमच्या प्रशासनाने देखील याच्यावरती योग्य ती कारवाई करावी।